हे बघा, लवकर लवकर जॉईन व्हायचंय. जवळजवळ 170 मुलं आहेत आपली, आणि मला तर 46च दिसत आहेत. हे बघा, बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय, त्यामुळे जास्तीत जास्त मुलं सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. पण मला फारसा उत्साह दिसत नाहीये तुमच्यामध्ये. काही मुलं मोबाईल चालू ठेवतात, ऑनलाईन दिसतात, आणि बाकी दुसरीकडे वेगळंच काहीतरी करतात. तर हे बघा, आता आपण तासाला सुरुवात करतोय. याच्या आधी आपली इतिहास 1 ते 6 प्रकरणं झालेली आहेत. व्हॉट्सअप व्हिडिओ, झूम मीटिंग आणि नागरिक शास्त्राची 1 ते 5 अशी व्हिडिओ वगैरे पाठवून झूमवर वगैरे लेक्चर घेऊन आपण ती पूर्ण केलेली आहे. आणि आज आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. पण त्याच्या आधी माझ्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या सूचना अशा आहेत की आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, आणि या नवीन वर्षामध्ये कोविड बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे कोरोना व्हायरसचा जो प्रभाव पूर्वी होता तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. कारण सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वगैरे वापरून आपण हळूहळू त्याच्यातून आता बाहेर पडत आहोत. तर 4 जानेवारीपासून कदाचित तुमची शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. आणि शाळा सुरू झाल्या आम्ही जूनपासून जे काही तुमच्यासाठी केलेलं आहे किंवा आम्ही जे पाठवलेलं आहे, प्रश्न उत्तरं, चाचणी परीक्षा किंवा जे काही प्रश्न पाठवलेले आहेत पाठातून काढून वगैरे, त्या सगळ्यांची तपासणी होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला शाळेत म्हणजे शाळेत येण्याच्या 2 दिवस आधी ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या जाणार आहेत. त्याशिवाय तुम्हाला परीक्षेला जे मार्क दिले जाणार आहेत ते दिले जाणार नाहीत. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. 9वी हा 10वीचा पाया आहे, आणि त्यामुळे पुढच्या वर्षी जर 10वीला तुम्हाला जायचं असेल तर ह्या वर्षी 9वीचा पाया तुम्हाला भक्कम केला पाहिजे. आणि म्हणूनच झूम मीटिंग, व्हॉट्सअप व्हिडिओ याद्वारे आपण एकमेकांच्या संपर्कामध्ये आहोत, आणि बऱ्यापैकी आपण आता आपला अभ्यासक्रम आपण पुढे नेत आहोत. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला आतापर्यंत 1 ते 6 पाठाचे स्वाध्याय, 1 ते 5 पाठाचे स्वाध्याय तुम्हाला दिलेले आहेत. ते स्वाध्याय तुम्ही पूर्ण करून ठेवायचे, कारण ह्या सगळ्या गोष्टींची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. त्याशिवाय आम्हाला कळणार नाही तुम्ही नक्की काय केलंय. तुम्ही नक्की घरी बसून काय केलेलं आहे ते आम्हाला कळणार नाही. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलेला आहे, पण ते पूर्ण करण्याचं काम तुमचं आहे. तर आज आपण प्रकरण 7 विज्ञान व तंत्रज्ञान ह्या पाठाची साधारणपणे ओळख करून घेणार आहोत. तो पाठ कुठपर्यंत आपल्याला शिकता येईल मला माहिती नाही, पण ह्या झूम मीटिंगच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर आपलं प्रकरण 7 आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सध्या आपल्या जीवनामध्ये नितांत गरज आहे. आपण गेल्या मार्च पासून घरी बसून आहोत, पण तरी सुद्धा आपलं शिक्षण हे अविरत आणि अखंडपणे सुरू आहे. या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण आपलं वर्ष वाया घालवलेलं नाहीये. आपण शिकतोय. केवळ तंत्रज्ञान आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, झूम आहे, गुगल मीट आहे, मायक्रोसॉफ्ट आहे. या माध्यमातून आपण आपलं शिक्षण सुरू ठेवलेलं आहे. मग आता ही जी मी नावं घेतली ती तंत्रज्ञानाचा परिपाक आहे, आणि तंत्रज्ञानातून आपल्याला ही सगळी माध्यमं मिळालेली आहेत. म्हणून तंत्रज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे. अश्मयुगापासून ते आतापर्यंत हे तंत्रज्ञान जे आहे जसजसं विकसित होत गेलं तसतशी मानवाची प्रगतीही होत गेलेली आहे. तर आपण या पाठामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला कसं आवश्यक आहे, आणि ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातून आपण आपली प्रगती कशी केलेली आहे याची माहिती आपण पाहणार आहोत. स्वातंत्र्योत्तर भारताची, आता स्वातंत्र्योत्तर म्हणजे काय तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे, किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कशी कामगिरी केली, चांगली भरारी आपण कशी घेऊ शकलो. आज भारत हा काही मोजक्या देशांच्या यादीमध्ये आहे, विकसित देशांच्या, पण आपण विकसित नाही, आपण विकसनशील आहोत. कारण काही ज्या समस्या आहेत आपल्या, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, निरक्षरता आहे, अंधश्रद्धा आहे, या गोष्टी आपल्या देशातून अजूनही कमी झालेल्या नाहीये. आणि म्हणून आपल्या देशातले जवळजवळ 30-35% लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. जोपर्यंत आपल्या देशातले हे प्रॉब्लेम किंवा हे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आपण विकसित देशाच्या यादीमध्ये जाऊन बसणार नाही. तर पण तरी सुद्धा आपण आपली प्रगती भरपूर केलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या विजयाची किंवा आपल्या विकासाची घोडदौड ही 1947 पासून ते आता हे जे 2021 आहे, या 21 पर्यंत आपली प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाच्या संस्था, त्या संस्थांचे आपल्या विकासातील योगदान याचा अभ्यास आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे. तर त्यापैकी पहिली संस्था जी आहे ती भारतीय अणुऊर्जा आयोग. त्यावेळचे भारताचे प्रधानमंत्री, त्यावेळचे म्हणजे कधीचे, तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. त्यावेळेला आपल्या देशातील खेडी जी होती ती अत्यंत अप्रगतीशील आणि दुर्लक्षित खेडी होती. कारण इंग्रजांनी फक्त शहराकडे लक्ष दिलं, कारण शहरातून त्यांना भरपूर पैसा मिळत होता, खेड्यातून काहीच मिळत नव्हतं. म्हणून त्यांनी शहराकडे लक्ष दिलं आणि खेड्याकडे ते दुर्लक्ष केलं. म्हणूनच गांधीजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजी म्हणाले की खेड्याकडे चला, खेड्याचा विकास आधी झाला पाहिजे. आणि त्या काळचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना वैज्ञानिक दृष्टीने आपल्या देशाची प्रगती करायची होती. आणि ह्या विचारातून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी, म्हणजे जवळजवळ 1 वर्षांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. अणुऊर्जा आयोगाची स्थापना केल्यामुळे चांगल्या प्रकारे त्यांना, म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने त्यांना चांगल्या प्रकारे ह्या आयोगाची म्हणजे ह्या आयोगाचा आधार घेऊन आपल्या देशाची प्रगती करायची होती. तर आयोगाची त्यांनी स्थापना केली आणि ह्या आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक केलेली आहे. कारण डॉक्टर होमी भाभा यांच्यामध्ये त्यांना वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने एक आशेचा किरण दिसला आणि डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक त्यांनी अध्यक्षपदावर केलेली आहे. आता ह्या अणुऊर्जेचा वापर कशासाठी करायचा, तर अणुऊर्जेपासून वीज निर्मिती. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसरं महायुद्ध संपलं, ते कोणत्या कारणासाठी संपलं, तर 1945 साली हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आणि ती दोन्ही शहरं बेचिराख करून टाकली. म्हणजे अणुऊर्जेचा वापर हा चांगल्या कामासाठी सुद्धा करता येतो आणि वाईट कामासाठी सुद्धा करता येतो. पण आपल्या देशाचं एकच धोरण होतं की ह्या अणुऊर्जेचा वापर आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी करायचा. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केलेली होती आणि त्यांचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक केलेली होती. तर आता या अणुऊर्जेचा वापर कशासाठी करायचा, तर वीज निर्मिती. आपल्याला विजेची अत्यंत गरज होती. वीज ही घरासाठी, लोकांना वापरण्यासाठी सुद्धा लागते आणि औद्योगिक दृष्टीने विजेचं महत्व हे अत्यंत आहे. म्हणून वीज निर्मिती, अन्नधान्य. त्यावेळेला आज आपण 21 देशांना अन्नधान्य निर्यात करतो. आज 4 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य आपल्या देशाकडे आहे. किती म्हणजे दुष्काळ पडला एखाद्या वर्षी तर आपले लोक अन्नासाठी म्हणजे अन्न करणार नाही, तर आपल्याकडे 4 वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा आहे, अन्नधान्य साठा आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यावेळेला परदेशातून आपण अन्नधान्य आयात केलं. का अन्नधान्य आयात केलं, कारण आपल्या देशाची बरीचशी शेतजमीन ही पडीक होती आणि ती लागवडीखाली आलेली नव्हती. म्हणून अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे, आपण परदेशातून अन्नधान्य उत्पादन म्हणजे अन्नधान्य न बागवता आपल्या देशातील जमिनीमध्ये अन्नधान्य पिकवून त्याचा वापर हा देशातील लोकांच्या खाण्यासाठी करून उरलेलं हे परदेशामध्ये निर्यात करण्यासाठी आणि परदेशामध्ये निर्यात केल्यानंतर आपल्याला परकीय चलन मिळवण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढवणे, ते टिकवणे. कारण कोणत्या वर्षी दुष्काळ पडेल माहिती नव्हतं. त्यावेळेला आपली शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. पाऊस पडला तर शेतीमध्ये अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पिकत होतं, पाऊस नाही पडला तर शेतीमध्ये अन्नधान्य पिकत नव्हतं. म्हणून अन्नधान्य पिकवणे, ते वाढवणे
ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे. आज इस्रायल सारखा देश आहे की ज्या देशामध्ये संपूर्ण जगातले कृषी तज्ञ जातात, कारण त्या ठिकाणी पाणी नसून सुद्धा, म्हणजे पाऊस पडत नाही त्या ठिकाणी, ते वाळवंटी तो देश आहे, पण तरी सुद्धा त्या लोकांनी समुद्राचं पाणी शुद्ध करून ते गोडं करून त्याचा वापर लोकांना वापरण्यासाठी करून आणि शेती प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेती विकसित आहे. तर जगातले सगळे कृषी तज्ञ आपल्या देशाचे सुद्धा त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणच्या कृषी व्यवस्थेचा ते अभ्यास करतात. आणि त्यामुळे शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट होती. याच्यावर प्रश्न परीक्षेला नेहमी विचारला जातो. तर तुम्ही अणुऊर्जेपासून ते आयोगाची उद्दिष्ट होती इथपर्यंत टिकमार्क करून ठेवा. 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली. तुम्हाला माहिती आहे या चेंबूर त्या ठिकाणी अणुभट्ट्या आहेत मोठ्या प्रमाणावर. त्यातली पहिली अणुभट्टी म्हणजे अप्सरा. 1956 मध्ये या अणुभट्टीची निर्मिती केलेली आहे. अप्सरा नावाची ती कार्यान्वित केली. 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर म्हणजे पालघरच्या पुढे तालापूर या ठिकाणी अणुशक्ती केंद्राची स्थापना केली. अजूनही आहे. थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम, तामिळनाडूतलं एक ठिकाण आहे कल्पकम. थोरियम हे एक रसायन आहे, युरेनियम आणि थोरियम, ज्याचा वापर हा अणुभट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. तर त्यातलं थोरियम. तर थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यामध्ये कल्पकम येथे रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. अणुऊर्जेच्या विकासात रिएक्टर्सची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आता अणुऊर्जेची का आपल्याला आवश्यकता आहे? कारण आपला देश हा जास्त लोकसंख्येचा देश आहे आणि प्रत्येकापर्यंत वीज ही पोहोचली पाहिजे. उद्योगधंद्यासाठी सुद्धा वीज पाहिजे आणि त्यामुळे ही विजेची कमतरता भासू नये म्हणून अणुऊर्जा निर्मितीची स्थापना करण्याची गरज आपल्या देशाला झाली. कारण आपल्या देशामध्ये 2 प्रकारची वीज निर्मिती केली जाते, जलविद्युत आणि औष्णिक विद्युत. जलविद्युत म्हणजे पाणी असेल, पावसाचं पाणी ज्या ठिकाणी साठवलेलं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनित्र वगैरे बसवून त्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केली जाते. आणि त्यानंतर दगडी कोळशावर सुद्धा मोठ्या प्रमाणात औष्णिक वीज निर्माण केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही वर्षापासून पृथ्वीच्या अंतर्भागातून मोठ्या प्रमाणामध्ये खनिजांचा उपसा केला जातो आणि ती खनिज आता संपुष्टात येत आहेत. त्या ठिकाणी दुसरी खनिज निर्माण व्हायला हजारो वर्षे लागतात. म्हणून त्याच्या ह्या औष्णिक वीज आणि जलविद्युत वरचा पर्याय म्हणून आपण अणुविद्युत निर्मिती केलेली आहे आणि त्यासाठी अणुऊर्जा आयोगाची स्थापना करून त्याद्वारे अणुविद्युत निर्मिती करण्याचा प्रयत्न भारताने केलेला आहे. तर अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने, पाणी 2 प्रकारचं असतं, हलकं पाणी आणि जड पाणी. आपण जे रेग्युलर वापरतो कपड्यासाठी, खाण्यासाठी, स्वयंपाकासाठी ते हलकं पाणी असतं. पण हे अशा प्रकारची विद्युत वगैरे निर्माण करण्यासाठी जड पाणी हे लागतं. त्याचे कारखाने वडोदरा, म्हणजे ज्याला आपण बडोदा म्हणतो, तालचेर, तुतीकोरीन ही सगळी कोटा राजस्थान मधलं इत्यादी ठिकाणी उभारलेले आहेत. अणुभट्ट्यासाठी जड पाण्याचे म्हणजे हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी आपण हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी केलेली आहे. पुढे ह्याच संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झालेलं आहे. आता ही चौकटीमधली माहिती आहे ती सरकारने जो अभ्यासक्रम कमी केला त्याच्यामध्ये ते वगळण्यात आलेला आहे, त्यामुळे ती माहिती आपण घेणार नाही आहोत. आपण ध्रुव अणुभट्टी या पॉइंट पर्यंत आलेलो आहोत. तर ध्रुव अणुभट्टी म्हणजे काय? तर मुंबई जवळील तुर्भे या ठिकाणी 1985 म्हणजे आत्ताच जवळजवळ 35 वर्षापूर्वी संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. याच्या आधी विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी परदेशातील तंत्रज्ञाची आपण मदत घ्यायचो, पण 1985 मध्ये आपण स्वतःची अणुभट्टी तयार केलेली आहे. युरेनियम धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी तुम्हाला मी मगाशी सांगितलं की युरेनियम आणि थोरियम ह्या 2 रसायनांचा वापर अणुविद्युत निर्मितीसाठी केला जातो. तर युरेनियम हा एक धातू आहे आणि त्याचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तुर्भे येथील केंद्रामध्ये
सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते. आता सुमारे हा शब्द या ठिकाणी का वापरलेला आहे? कारण प्रॉपर 350 असतीलच असं नाही. 350 पेक्षा कमी असतील किंवा 350 पेक्षा जास्त सुद्धा असतील. सुमारे म्हणजे अंदाजे. तर अंदाजे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते. आता त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर त्याचा उपयोग उद्योग, शेती आणि वैद्यक क्षेत्रात केला जातो. आता वैद्यक क्षेत्रात केला जातो म्हणजे काय? तर आपले एक्सरे वगैरे घेतले जातात. त्या कामासाठी ज्या ह्याचा म्हणजे अणूंचा वापर केला जातो. आता नंतरचा पॉइंट जो आहे तो म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPICL. अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. कारण तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जलविद्युत आणि औष्णिक विद्युत निर्मिती ही मर्यादित आहे. जलविद्युत ही पाण्यावर अवलंबून आहे आणि ही जी औष्णिक विद्युत जी आहे ती दगडी कोळशावर अवलंबून आहे. हे सुद्धा रसायनावरच अवलंबून आहे, पण हा तिसरा पर्याय आहे. आता फ्रान्सने विद्युत निर्मितीसाठी तुम्हाला माहिती नसेल तर समुद्र किनाऱ्यावर लाटांवर एक प्रोजेक्ट तयार करून म्हणजे समुद्राच्या पाण्याला ज्या लाटा येतात त्यापासून विद्युत निर्मिती करण्याचा प्रोजेक्ट फ्रान्समध्ये स्थापन केलेला आहे आणि फ्रान्सचे लोक ती वीज घरांमध्ये वापरतात. तर हा जलविद्युत आणि औष्णिक विद्युत निर्मितीला पर्याय म्हणून अणुऊर्जा निर्मितीची तयारी भारताने केलेली होती. 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्याला दगडी कोळसा मागवावा लागू नये आणि दुसऱ्या देशावर ज्युरेनियम आणि थोरियम आपल्याला वापरावं लागू नये, दुसऱ्या देशातून मागावं लागू नये. आपल्या देशामध्ये जे काही आहे त्या वस्तूंचा वापर करून, त्या खनिजांचा वापर करून आपण आपल्या देशाला विद्युत निर्मितीच्या बाबतीमध्ये स्वावलंबी करण्याचा प्रयत्न NPCIL म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत केलेला आहे. म्हणजे ते तसं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ह्या कंपनीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर भारताने अणुचाचणी केली 18 मे 1974 रोजी. पोखरण हे ठिकाण आहे राजस्थान. संपूर्णपणे वाळवंटी हा प्रदेश आहे. या आता पोखरण हे ठिकाण का सरकारने निवडलं किंवा आपल्या शासनाने पोखरण हे ठिकाण अणुचाचणीसाठी का निवडलं? कारण पोखरण हे लोकसंख्येपासून म्हणजे त्या ठिकाणी पाणी तर अजिबात नाहीये कारण तो वाळवंटातला प्रदेश आहे आणि लोकांचा संपर्क त्या वाळवंटी प्रदेशाशी अजिबात येत नाही, म्हणून सरकारने पोखरण हे ठिकाण अणुचाचणीसाठी निवडलेलं आहे. आता ही अणुचाचणीचा उपयोग कशासाठी करायचा? तर शांतता आणि स्वयंपूर्णता. आपण काही अणुचाचणीपासून अणुबॉम्ब तयार करून जगाला भीती दाखवणार नाही की आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. आपण शांतता आणि स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग ह्या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी यशस्वी केलेली आहे. आणि हा भारताने निर्णय का घेतला? अणुचाचणी भारताने का केली? कारण हा निर्णय घेण्यात चीनची अण्वस्त्र सज्जता, तुम्हाला माहिती आहे चीन हा आपला शत्रू आहे. मागच्या गेल्या 7-8 महिन्यापासून चीनने आपल्या सीमेवर आपल्या जवानांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चीनने आपल्याला भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेव्हापासून 1974 पासून चीन हा अण्वस्त्र सज्ज होऊ पाहतोय. चीन स्वतः अण्वस्त्र होत नाही तर ते पाकिस्तानला सुद्धा चिथावणी देण्याचा तो देश प्रयत्न करतोय आणि म्हणूनच आपल्या शेजारील देश चीन आणि पाकिस्तान जर अण्वस्त्र सज्ज होणार असेल तर भारताने शांत का राहावं? म्हणून भारतातील सरकारने असा निश्चय केलेला आहे की अणुऊर्जेपासून आपण सुद्धा आपल्या संरक्षणासाठी अणुबॉम्ब तयार केला गेला पाहिजे. म्हणजे जगाला असं दाखवून दिलं की आम्ही सुद्धा आमच्या संरक्षणाची काळजी घेत आहोत. आणि म्हणून अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा नाही तर होमी सेटना नावाचे जे तंत्रज्ञ होते ते आणि भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांच्या या चाचणीत महत्वाचा वाटा होता. आता तुम्हाला अशी एक म्हणजे मी माहिती देते की ज्या वेळेला 18 मे 1974 रोजी आपण अणुचाचणी केली त्यावेळेला जगाला अजिबात कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती की आपण अणुचाचणी केलेली आहे, भारताने अणुचाचणी केलेली आहे. भारताला म्हणजे ज्या वेळेला अणुचाचणी आपली होणार होती त्यावेळेला आपल्या शास्त्रज्ञांनी सगळे उपग्रह जे होते
ते सगळे म्हणजे उपग्रहाला कळणार नाही अशा प्रकारची अणुचाचणी केली नाही. आपण अणुचाचणी केलेली होती हे कुणालाही 4 दिवस माहिती नव्हतं. पण आपल्या देशाचं सरकार जे आहे ते थोडंसं उतावीळ झालं आणि त्याची माहिती ही संपूर्ण जगाला दिली गेलेली आहे. त्यावेळेला जपानने आपल्यावर पहिला बहिष्कार टाकला. कारण जपानने 1945 ला हिरोशिमा आणि नागासाकी प्रकरणाने ह्या अणुबॉम्बचा काय म्हणजे परिणाम काय असतात ते भोगलेले होते आणि अजूनही ते भोगतायत. म्हणून जपानने भारतावर पहिली सगळ्या गोष्टीवर बंदी घातलेली आहे. त्यानंतर अमेरिका आपल्या मागे लागली. कारण अण्वस्त्र बंदी करारावर भारताने स्वाक्षरी करावी ह्यासाठी तुम्हाला माहिती आहे की सुपर कॉम्प्युटर जो अमेरिकेने तयार केलेला होता तो आपल्याला दिलेला नाहीये. म्हणून आपले डॉक्टर विजय भटकर आणि त्यांच्या टीमने म्हणजे अमेरिकेच्या दुप्पट शक्तीचा सुपर कॉम्प्युटर जो आहे तो आपण तयार केलेला आहे. पण अमेरिकेने आपल्याला सुपर कॉम्प्युटर का दिला नाही, तर आपण अण्वस्त्र बंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही. आणि अण्वस्त्र बंदी करारावर जर स्वाक्षरी आपण केली असती तर अमेरिकेने आपल्याला ते दिलं असतं. पण तरी सुद्धा आपल्या देशाचे तंत्रज्ञ, आपल्या देशाचे संशोधक जे आहेत ते सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्यामुळे त्यांनी तो सुपर कॉम्प्युटर तयार केलेला आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की प्रधानमंत्री त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी सुद्धा अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. मानवी वस्तीपासून दूर, भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही. तुम्हाला मी सांगितलं की पोखरण हे ठिकाण जे आहे त्या ठिकाणी पाणी अजिबात नाहीये. तर अशा ठिकाणी अण्वस्त्र चाचणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा निकषावर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यानंतर की संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. कोणतं? की सुपर कॉम्प्युटर. त्यानंतर ही अणुचाचणी केल्यानंतर भारत सुद्धा विकासाच्या यादीत जाऊन बसलेला आहे. दुसरी चाचणी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला 11 मे 1998 रोजी, म्हणजे आता अलीकडे 22 वर्ष आधी. भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी म्हणजे आम्ही सुद्धा संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण आहोत हे दाखवून देण्यासाठी पोखरण ह्या ठिकाणी दुसरी अणुस्फोट चाचणी केली. आता पोखरणचीच निवड केलेली आहे. का? कारण तो वाळवंटी प्रदेश आहे, त्या ठिकाणी पाणी नाहीये आणि लोकवस्तीपासून खूप दूर आहे तो. त्या ठिकाणी अणुचाचण्या घेण्यात आला. आता ही दुसरी अणुचाचणी भारताने केलेली आहे. आता ह्या चाचणीमध्ये काय केलेलं आहे, त्यात एक हायड्रोजन बॉम्ब तुम्हाला माहिती असेल, जगामध्ये अणुबॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे, न्यूट्रॉन बॉम्ब आहे, जैविक रसायनं आहेत. आता हे सगळं का आहे आपल्या संरक्षण व्यवस्थेमध्ये? कारण प्रत्येक देश हा संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. त्याप्रमाणे भारताने सुद्धा असं परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यावेळेचे प्रधानमंत्री होते अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्राचा वापर हा कोणत्याही परिस्थितीमध्ये केला जाणार नाही अशी ग्वाही जगाला दिलेली आहे. पण तरी सुद्धा अमेरिकेने भारतावर तात्काळ निर्बंध लादले. का निर्बंध लादले? कारण जगाला सुद्धा भीती वाटत होती की भारतासारख्या देशाने जर अशा प्रकारची संरक्षण व्यवस्था उभी केली तर भारत सुद्धा म्हणजे भारताला काबूत ठेवता येणार नाही आणि म्हणून अमेरिकेने भारतावर तात्काळ निर्बंध लादलेले आहे. त्यानंतर ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये आपण क्षेपणास्त्राचा विकास केला. आता ही क्षेपणास्त्र म्हणजे काय? तर ही सुद्धा संरक्षण व्यवस्थेचाच एक भाग आहे. आता ही संरक्षण व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे वापरली जातात ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. त्यातलं पहिलं क्षेपणास्त्र आहे ते म्हणजे पृथ्वी. 1988 साली म्हणजे 32 वर्षाआधी आपण पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्र निर्मिती झाल्यानंतर ते बरोबर वापरण्यासाठी योग्य आहे किंवा नाही याची चाचणी करावी लागते. तर तशा प्रकारच्या चाचण्या पृथ्वी आणि अग्नी या क्षेपणास्त्राच्या भारताने केलेल्या आहेत. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली ह्या गोष्टी साध्य झाल्या. आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम ह्यांना मिसाईल मॅन असे म्हटले जाते, कारण त्यांनी मिसाईल निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल ते आपले माजी राष्ट्रपती होते. आणि हे जे आपण पृथ्वी अग्नी ही जी क्षेपणास्त्र निर्माण केली ह्याच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे प्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साध्य झालेल्या आहेत. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणजे हे पण संरक्षण व्यवस्थेतलं अत्यंत महत्वाचं क्षेपणास्त्र आहे.
आणि हे क्षेपणास्त्र पायदळाकडे असतं, कारण पायदळ हे जमिनीवरच म्हणजे युद्ध करण्यासाठी जमिनीवर असतं, ते त्याला म्हणतात ते पायदळ, ते पायदळाकडेच आहे. पृथ्वी 2 हे वायुदलाकडे म्हणजे हवेतून हवेत मारा करण्यासाठी, पृथ्वी 3 हे नौदलाकडे सोपवण्यात आले, कारण ते पाण्यातून पाण्यावर जे काही लढाऊ अशी जहाजं आहेत त्याच्यावर मारा करण्यासाठी पृथ्वी 3 हे नौदलाकडे सोपवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता ह्या क्षेपणास्त्रामध्ये होती. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला गाठणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला अशक्य झाले. आणि हे क्षेपणास्त्र जे आहे ते आपल्या संरक्षण व्यवस्थेतलं अत्यंत महत्वाचं क्षेपणास्त्र आहे. त्यानंतर अग्नी हे क्षेपणास्त्र निर्माण करण्यात आलं. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, म्हणजे त्यांना वाटावं की भारताने सुद्धा काहीतरी वेगळं तयार केलेलं आहे संरक्षण व्यवस्थेमध्ये, म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. कोणतंही क्षेपणास्त्र तयार केल्यानंतर त्याची चाचणी घ्यावी लागते. तर त्याची चाचणी घेतली. या समारी क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर. आता आधीची जी क्षेपणास्त्र तयार केलेली होती ती 150 ते 300 पर्यंत होती, पण आता त्याचा वेग हा दुप्पट करण्यात आलेला आहे. 700 किलोमीटर इतकं पल्ला हे क्षेपणास्त्र गाठू शकत होतं. त्यानंतर आता अग्नी 1, अग्नी 2 आणि अग्नी 3 अशा प्रकारे 3 क्षेपणास्त्र तयार केलेले आहे. ज्याप्रमाणे पृथ्वी 1, पृथ्वी 2 आणि पृथ्वी 3 म्हणजे एक पायदळाकडे, एक वायुदलाकडे आणि एक नौदलाकडे, त्याप्रमाणे अग्नी 1 हे पायदळाकडे, अग्नी 2 हे वायुदलाकडे आणि अग्नी 3 हे नौदलाकडे देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्या संरक्षण व्यवस्थेमध्ये ह्या क्षेपणास्त्रांची भर पडलेली आहे. आकाश व नाग क्षेपणास्त्रे हे पृथ्वीवरून जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी आता ही जी क्षेपणास्त्र तयार केलेली आहेत, कोणाकडे आहेत, किती अंतरापर्यंत ती मारा करू शकतात, ह्याच्यावर स्वाध्यायामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे पुढे चुकीची जोडी ओळखा, ह्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचं आहे. आकाश नाग क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके म्हणजे स्वनातीत सुपरसॅनिक वेगाने नेण्याची ह्या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करी दृष्ट्या सुरक्षित झालेला आहे. त्यानंतर मागच्या चीन आणि भारतामध्ये जेव्हा म्हणजे सीमेवरून म्हणजे वादग्रस्त सीमा झाली भारताची, त्यावेळेला आपण राफेल मागवलेले आहेत फ्रान्सकडून. ते राफेल सुद्धा म्हणजे 5 लढाऊ विमानं आपण त्यावेळेला मागवलेली होती, कारण ती लढाऊ विमानं, त्यानंतर ही क्षेपणास्त्र, हायड्रोजन बॉम्ब, अणुबॉम्ब हे अत्यंत गरजेचं आहे, कारण जगातील सगळ्याच देशांनी अशी क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र आणि हायड्रोजन बॉम्ब सारखी अस्त्र तयार केलेली आहेत. त्यामुळे भारताला सुद्धा आपल्या संरक्षण व्यवस्थेमध्ये तशा प्रकारची क्षेपणास्त्र आणि अस्त्र ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर अवकाश संशोधन. आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर ज्याप्रमाणे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी, अण्वस्त्र निर्मितीसाठी, अणुविद्युत निर्मितीसाठी आणि अणुचाचणी करण्यासाठी करण्यात आला, त्याचप्रमाणे त्याचा वापर हा अवकाश संशोधनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. तर केरळ राज्यातील, केरळ हे आपल्या दक्षिणेकडील हे राज्य आहे, राज्यातील थुंबा या ठिकाणी थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे 1961 साली यशस्वी प्रक्षेपण केलं. अग्निबाण तुम्हाला माहिती आहे, हे जे यानं वगैरे अंतराळात सोडण्यासाठी ह्या अग्निबाणाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आपण यान हे असं पृथ्वीवरून डायरेक्ट सोडू शकत नाही, ते अग्निबाणाच्या साह्याने आपण अवकाशामध्ये सोडतो. तर हे जी यानं आहेत, ही यानं अवकाशामध्ये सोडण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रहांवर, आता चंद्रावर यान आपण सोडलं, अपोलो 11 हे यान अमेरिकेने सोडलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे चंद्रावर जाऊन आलेले आहेत. मग ती यानं जी आहेत ती यानं अग्निबाणाच्या साह्यानेच सोडलेली आहे, म्हणजे त्यांचं प्रक्षेपण हे अग्निबाणाच्या साह्याने केलं जातं. तर 1969 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या म्हणजे आतापर्यंत आपण परकीय म्हणजे परदेशाची मदत घेतलेली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये.
पण हळूहळू आपण ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होऊ लागलेलो आहोत. तर स्वदेशी बनावटीचं रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले. याच्या पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. आता आपण रशियाची मदत का घेतली? कारण रशियाने पहिला स्पुटनिक नावाचा उपग्रह अवकाशात सोडलेला होता. तुम्हाला माहिती आहे रशियाचं अवकाश ज्ञान हे प्रचंड आहे. कारण अवकाशामध्ये रशियाचा पहिला मानव जो आहे युरी गागारिन नावाचा, तो रशियाने सोडलेला आहे अवकाशामध्ये. म्हणजे अवकाशामध्ये त्यांनी पहिल्यांदा लायका नावाचं श्वान सोडलं. श्वान म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुत्रा. तर त्या लायका नावाच्या श्वानाला यानातून म्हणजे पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करून ते यान जमिनीवर आलं. त्याच्यामध्ये तो लायका नावाचं श्वान जे आहे ते जिवंत राहिले. त्यानंतर रशियाने आणखीन एक मोठा प्रयोग केला. युरी गागारिन नावाच्या रशियन अंतराळवीराला अंतराळात पाठवलं. पृथ्वीभोवती त्याने एक प्रदक्षिणा केली आणि तो अंतराळात जाऊन सुखरूप भारतामध्ये म्हणजे पृथ्वीवर परत आलेला आहे. तर आपण सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिला आर्यभट्ट या यशस्वी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण आपण केलेलं आहे. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्या जोग्या उपग्रहाची संरक्षण आणि निर्मिती देशात होऊ शकते ही शक्य झाली. म्हणजे रशियाची जरी मदत घेतली तर आर्यभट्ट हा उपग्रह जो आहे तो भारताचं काम करण्यासाठी आपण अंतराळामध्ये सोडलेला होता. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे, हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय तंत्राने म्हणजे शास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यातली आपण एक ज्याप्रमाणे अमेरिकेची नासा आहे त्याचप्रमाणे आपली इंडियन इस्रो नावाची एक इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अशा प्रकारची एक संस्था जी आहे ती आपण स्थापन केलेली आहे. कारण ती संस्था फक्त अवकाशातले जे संशोधन आहे ते संशोधनच फक्त पाहते. तर अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधी यशस्वी उपक्रम साध्य केल्यानंतर अवकाश क्षेत्रामध्ये अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. आता ही संस्था काय पाहते? फक्त अवकाशीय संशोधन जे आहे, उपग्रह सोडणे, त्यानंतर त्या उपग्रहाचे अपडेट्स घेणे, ह्या सगळ्या गोष्टी इस्रो नावाची जी संस्था आहे, ज्याप्रमाणे अमेरिकेची नासा करते त्याप्रमाणे आपली इस्रो आहे. तर 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळूर या ठिकाणी आहे. अंतरिक्षामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी म्हणजे अग्निबाणाच्या साह्याने इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश स्थळ कार्यान्वित केलेला आहे. म्हणजे श्रीहरिकोटा या ठिकाणाहून आपण आपले उपग्रह अवकाशामध्ये पाठवतो. त्यातला पहिला उपग्रह जो आहे तो आपण अवकाशामध्ये सोडलेला आहे आर्यभट्ट नावाचा. तर त्यातला उपग्रह जो आहे तो म्हणजे भास्कर 1. 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्रज्ञानाने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया ह्या देशातून पाठवला. कारण आपण प्रत्येक वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये रशियाचं फार मोठं सहकार्य आपण घेतलेलं आहे किंवा त्यांच्या सहकार्याने आपण ही उपग्रहांच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तर देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन म्हणजे आता वादळ येणार असेल तर 4 दिवस आधीच आपल्याला सूचना येते. अतिवृष्टी होणार असेल तर त्याची सूचना आपल्याला आधीच येते. कुठे होणार आहे, कशी होणार आहे, कुठपर्यंत पाऊस पडणार आहे, किती दिवस पाऊस पडणार आहे ह्याची आपल्याला आधीच माहिती अमेरिकेसारखी आपल्याला मिळते. फक्त एकच नैसर्गिक आपत्ती अशी आहे की भूकंपाचा अंदाज कुणीही वर्तवू शकलेला नाहीये किंवा तशा प्रकारचं उपकरण जगामध्ये कुणीही तयार केलेलं नाही. फक्त वादळ, पाऊस आणि ह्याच्या अंतराळातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची माहिती आपल्याला आधी असावी म्हणून आपण हे उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले आहेत आणि त्या उपग्रहांच्या साह्याने आपण ह्याची माहिती आपण घेतो. तर आज आपण इथपर्यंतच थांबणार आहोत. ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. जी मुलं ह्याच्यामध्ये सहभागी झालेली नाहीयेत त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. कारण पुढच्या वर्षी आपण 10वीचं वर्ष आहे. त्या वर्षाची तयारी आपण ह्या वर्षीच करणार आहोत. तर कृपया अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपण आजचं आपलं जे लेक्चर आहे ते ह्याच ठिकाणी थांबवतो. दुसऱ्या कोणाचा पिरियड असेल त्याला तुम्ही सहभागी व्हा. धन्यवाद.